हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तनिषा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचे कारण इतकंच की ज्यावेळी सकाळी रेडिओ MPSC गुरु ऐकू त्यावेळी आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जिंकण्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा लोक तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचे दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्राअंतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या नोंदणी, ऐतिहासिक घटना याच्याचबरोबर शोधकार्य याच्याविषयीची माहिती या सत्राप्रमाणे घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काही क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 5 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 1974 साली म्हणजेच 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 1974च्या पहिल्या पर्यावरण दिनाची संकल्पना ओनली वन अर्थ म्हणजेच केवळ एक पृथ्वी ही होती. पहिला जागतिक पर्यावरण दिन अमेरिकेतील स्पोकेन शहरात आयोजित करण्यात आला होता. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबद्दल लोकांमध्ये जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश होता. हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाल्यापासून आजवर अनेक देशांमध्ये विविध विषयांवर पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे. जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश संपूर्ण जगभरात पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा आहे. आणि यांची मुख्य उद्दिष्ट म्हणजे जागरूकता वाढवणे, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या गंभीर जागतिक समस्यांबद्दल लोकांना माहिती देणे हा आहे. प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन केवळ चर्चा न करता वैयक्तिक पातळीवर व समुदाय स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यास प्रेरित करणे, सहकार्य वाढवणे, पर्यावरण संवर्धनासाठी देश, संस्था आणि नागरिक यांना एकत्र आणून जागतिक पातळीवर प्रयत्न करणे हा संयुक्त राष्ट्रांचा प्रमुख उपक्रम असून इसवी सन 1973 पासून दरवर्षी 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मित्रांनो, वळूया पुढच्या एका महत्त्वाच्या घटनेकडे. 1915 साली डेन्मार्कमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 1959 साली सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली. 1975 साली सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 1967 पासून 8 वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती. 1980 साली भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजे AITUC एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. 1974 साली ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुवर्ण मंदिर अमृतसरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला. 1916 पहिले महायुद्ध, ऑटोमन साम्राज्याविरुद्ध अराब उठाव सुरू केला. पहिले महायुद्ध ग्रेट वॉर किंवा वॉर टू एंड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध 28 जुलै 1914 पासून ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अशा या युद्धात 7 कोटी सैनिकांनी भाग घेतला, ज्यापैकी 6 कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंडकलयांपासून निर्माण झालेली जैसे थे परिस्थितीत यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये 9 लाखांपेक्षा जास्त सैनिक व 7 लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किंवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस 21 वर्षानंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली. 1916 मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान मक्केचे शरीफ हुसेन बिन अली यांनी ऑटोमन म्हणजेच उस्मानी साम्राज्याविरुद्ध 10 जून 1916 रोजी अरब उठाव ग्रेट अरब रिव्होल्ट पुकारला. ऑटोमन राजवटीतून स्वतंत्र अरब राष्ट्र स्थापन करणे हा या उठावाचा मुख्य उद्देश होता. या ऐतिहासिक उठावाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. ब्रिटिशांचे सहकार्य. स्वतंत्र अरब राष्ट्राच्या आश्वासनावर ब्रिटिशांनी मॅकमाहन हुसेन पत्रव्यवहार या अरबी टोळ्यांना शस्त्रास्त्रे आणि सल्लागार पुरवून मदत केली. यात
लॉरेन्स ऑफ अरेबिया या ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची होती. मक्का आणि जेद्दाह येथील ऑटोमन सैन्याचा पराभव करून अरबांनी हे प्रदेश ताब्यात घेतले. 1 ऑक्टोबर 1918 रोजी अरबी आणि ब्रिटिश सैन्याने दमास्कसवर ताबा मिळवून ऑटोमन साम्राज्याची सत्ता संपवली. तटबंदी, साइक्स-पायकॉट करार. युद्धानंतर ब्रिटन आणि फ्रान्सने दिलेले स्वतंत्र राष्ट्राचे वचन न पाळता गुप्त कराराद्वारे मध्य पूर्वेचे प्रदेश आपसात वाटून घेतले. मित्रांनो, यानंतर पाहूया 5 जूनला जन्मलेल्या काही व्यक्तींची माहिती. 1879 भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. त्यांचा मृत्यू 30 मे 1955 साली झाला. त्यानंतर 5 जून रोजी म्हणजेच 1723 साली स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 जुलै 1790 साली झाला होता. त्यानंतर 5 जून रोजी म्हणजेच 1883 साली ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1946 साली झाला होता. त्यानंतर 5 जून रोजी म्हणजेच 1908 साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 सप्टेंबर 1991 साली झाला होता. त्यानंतर 5 जून रोजी म्हणजेच 1961 साली भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म झाला. त्यानंतर आपण पाहणार आहोत 5 जून रोजी निधन झालेल्या काही व्यक्तींची माहिती. 5 जून रोजी म्हणजेच 1999 साली राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहू महाराज भोसले यांचे निधन झाले. 1950 साली कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 2011 साली झाला होता. त्यानंतर 5 जून रोजी म्हणजेच 1996 साली भारतीय कवी आणि विद्वान आचार्य कुबेरनाथ राय यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 26 मार्च 1933 साली झाला होता. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. काय ना मित्रांनो, तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे. म्हणजे तुमचे फीडबॅकनुसार आम्ही त्यामध्ये बदल करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही नवीन काहीतरी सत्र सुरू करावे तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. आणि सोबतच दिनविशेष या सत्रामध्ये काही बदल हवा असेल तर ते नक्की सांगा, आम्ही ते बदल करू. आमचे दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका. सोबतच तुम्ही आमच्या स्पॉटिफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता. चला तर मित्रांनो, मी तनिषा तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. धन्यवाद.